हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 10.2 करणार आहोत इंटेलिजंट टेस्टमधली. ह्याच्यातून आधीचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर प्लेलिस्ट करून ठेवलेली आहे मी स्टँडर्ड 5ची इंटेलिजंट टेस्ट म्हणून. त्यात तुम्ही आधीचे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, चला आता आपण पहिला क्वेश्चन बघूयात. इन अ कोड द वर्ड फ्रेंड इज रिटन ॲज 386521 अँड सॉल्ट ॲज 9740. हाऊ विल यू राईट द वर्ड सँड इन दिस कोड. आता इथे बघा, फ्रेंड करता आधी आपण लिहून घेऊ FRIEND. तर फ्रेंड करता काय दिलेलं आहे 386521 386521. आणि सॉल्ट करता काय दिलेलं आहे, सॉल्ट करता आहे 9740. आता ह्याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे की सँड करता कुठला कोड येईल. चला इथे आपण लिहून घेऊ सँड. आता इथे बघा एस एकच आहे, म्हणजे एस करता मग कुठला आहे 9 नंबर आहे. ए करता ए इथे एकच आहे, ए करता 7 नंबर आहे. एन करता 2 आहे आणि डी करता 1 आहे. सो नंबर काय मिळाला आपल्याला 9721. चला इथे मग फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इन अ कोड द वर्ड रेट इज इक्वल टू 5241, पॉन्ड इज इक्वल टू 3796, नोट इज इक्वल टू 9741. हाऊ विल यू राईट द वर्ड पार्डन इन दिस कोड. आता इथे बघा हे पण सगळं लिहून घ्यायची गरज नाही आहे, हे तुम्ही पटकन तुम्ही सॉल्व करू शकता इथल्या इथेच. पी करता बघा काय आहे 3 आहे, तर इथे पी म्हणजे आपलं 3 पासून सुरुवात होईल. सो हा ऑप्शन गेला सेकंड. त्याच्यानंतर पी ए आहे, तर ए इथे फक्त ए इथे एकच आहे, फक्त रेटमध्येच आहे. सो काय आहे ए करता 2 आहे. आर करता आर पण इथे एकच आहे, सो आर करता 5 आहे. सो 3 2 5. ठीक आहे. त्याच्यानंतर डी आहे, डी करता कुठला वर्ड आहे 6 आहे, सॉरी नंबर आहे 6 आहे. त्याच्यानंतर ओ करता 7 आहे, आणि इथे पण बघा ओ करता 7च आहे, सो ओ करता आपण 7 घेऊ शकतो. त्याच्यानंतर एन करता कुठला आहे, एन करता आहे इथे 9 आहे, आणि एन करता इथे पण 9 आहे, सो 9. सो 3 2 5 6 7 9. कुठला ऑप्शन आला, फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा. इफ इन अ कोड a इज इक्वल टू 6 अँड b इज इक्वल टू 3, सो a इंटू b मायनस a डिवायडेड बाय b इज इक्वल टू हाऊ मच. a इंटू b म्हणजे आपण लिहून घेऊयात 6 इंटू 3 मायनस a किती आहे 6 डिवायडेड बाय 3. तुम्ही मॅथ्समध्ये शिकला असाल, कुठला रूल शिकला की पहिले मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायचं आणि मग सबट्रॅक्शन. कुठला रूल आहे तो बॉडमास रूल म्हणतो आपण त्याला. आता इथे बघा 6 3 जा 18. 6ला 3ने डिवाइड केलं किती येतं 2 येतं, म्हणजे मायनस किती येणार आहे 2, म्हणजे 18 मायनस 2 इज हाऊ मच 16. सो ऑप्शन बघा इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट. इन अ कोड POT इज इक्वल टू 439, CAN इज इक्वल टू 125, DIG इज इक्वल टू 678, तर TIN इज इक्वल टू हाऊ मच, कुठले नंबर येणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा टीनमध्ये टी एकच आहे, म्हणजे टी इज इक्वल टू 9 आहे, सो इथे आपण 9 लिहून घेऊयात. आय करता आय पण इथे एकच आहे, त्याच्याकरता 7 नंबर आहे, 7 घेऊयात. एन करता आहे 5, सो आन्सर काय आलं 975. फोर्थ ऑप्शन डाऊन मार्क करा. नेक्स्ट. इन अ कोड लँग्वेज कॅप इज इक्वल टू 341, पॅन इज इक्वल टू 417 अँड ट्रॅन इज इक्वल टू 197. इन द सेम लँग्वेज हाऊ विल द वर्ड कार बी रिटन. आता हे आपण जरा लिहून घेऊयात, कारण इथे बघा ए रिपीट झाला आहे 3 टाइम्स, एन रिपीट झाला आहे, सो ह्यात आपण लिहून बघूयात. हे बघा आता हे मी असे वर्ड्स लिहून घेतलेत, आणि आपल्याला कशा करता हवा आहे वर्ड कार करता. सो इथे बघा 3 टाइम्स ए आहे, आणि मग ह्या सगळ्यांमध्ये पण 3 टाइम्स काय आहे 1 आहे, म्हणजे इथे आपण काय घेऊ शकतो ए इज इक्वल टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर हे खालचे 2, ह्याच्यामध्ये एन आहे, इथे काय आहे खालच्या 2, आता हा 1 तर गेला इथे, हे आपण असं मार्क करून घेऊयात, सिंगल लाईन मार्क करून घेऊ म्हणजे कळेल. त्याच्यानंतर एन करता काय आहे 7 आहे, मग हे डबल इथे डबल लाईन मार्क करूयात, म्हणजे एन इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 7 मिळालं. तसंच वरच्या 2 ह्याच्यामध्ये काय रिपीट आहे पी रिपीट आहे. ठीक आहे. मग ह्या नंबरमध्ये कुठला नंबर रिपीट आहे 4 आहे, सो म्हणजे पी इज इक्वल टू काय येणार आहे 4. आता उरला कुठला सी उरला. ठीक आहे. सी इथे कुठेच नाही, एकाच ठिकाणी आहे, इथे पण 3 उरला आहे, म्हणजे आपण काय करू शकतो सी इज इक्वल टू 3 म्हणू शकतो. आणि इथे आर इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो इथे 9.
कारण इथे 9च उरला आहे फक्त. सो आर इज इक्वल टू 9. मग आर इज इक्वल टू काय येईल 3, ए आहे 1 आणि आर आहे 9. सो 3 1 9. पण इथे हा ऑप्शन नाही आहे, पण तुमच्या बुकमध्ये मी मागे बघितलं त्यांनी 3 9 1 हा ऑप्शन केला की ह्यातलं कुठलाही वर्ड म्हणजे शफल केलं की आपल्याला तो नंबर मिळतोय. सो हा ऑप्शन मार्क करा, सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड द वर्ड डॅम इज रिटन ॲज 173, मेन ॲज 621, लीड ॲज 839. हाऊ विल यू राईट द वर्ड देन इन दिस कोड. आता इथे बघा, इथे पण डी रिपीट आलेला आहे, एम रिपीट आले आहे. सो आपल्याला हे आधीच्यासारखंच करून बघायला लागेल. चला बघा, हे अशा ऑर्डरमध्ये लिहून घ्या. आता इथे बघा फर्स्ट आणि सेकंडमध्ये कुठला वर्ड रिपीट आहे का, एम रिपीट आहे. इथे आपण एमला अंडरलाईन करूयात. मग फर्स्ट आणि सेकंडमध्ये नंबर कुठला रिपीट आहे, 1 नंबर रिपीट आहे. सो आपण काय म्हणणार मग एम इज इक्वल टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्डमध्ये बघा, सेकंड आणि थर्डमध्ये कुठला रिपीट आहे, कुठलाच रिपीट नाही आहे. पण सोडून देऊ आता. मग आता 1 आणि थर्डमध्ये काय रिपीट आहे, डी रिपीट आहे. आणि मग 1 आणि 3 या नंबरमध्ये कुठला नंबर रिपीट आहे, 3 नंबर रिपीट आहे. सो आपण काय म्हणूयात डी इज इक्वल टू 3. मग आता हे बाकीचे जे रिपीट नाही आहेत त्याला ते नंबर होतील. म्हणजे हा जो ए आहे ह्याला काय झाला, ए इज इक्वल टू वॉट 7. ठीक आहे. आणि हे ई एन इज इक्वल टू काय आलेलं आहे 62. ई एन इज इक्वल टू 62. आणि हे एल आय इज इक्वल टू 89. एल आय इज इक्वल टू 89. म्हणजे एल म्हणजे 8, आय म्हणजे 9. मग इथे डेन म्हणजे काय येणार आहे, डीला काय मिळालं आपल्याला 3 आणि ई एनला काय मिळालं आहे 62. सो आन्सर काय येणार आहे 362. सो आन्सर मिळालं आपल्याला 362. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड द वर्ड POLE इज रिटन ॲज 3956 अँड BIRD इज रिटन ॲज 2789. हाऊ विल यू राईट द वर्ड BORE इन दिस कोड. आता इथे बघा रिपीट काही नाही आहे, म्हणजे आपण आता डायरेक्ट लिहूयात BORE. आता BORE. आता बी म्हणजे काय, इथे बघा बी म्हणजे आहे 2 म्हणजे हे 2 लिहू शकतो आपण. ओ इज इक्वल टू किती आहे 9. सो इथे 9 लिहूयात. आरला कुठला नंबर आहे, आरला आहे 8. सो इथे आर लिहूयात. आणि ईला कुठला नंबर आहे, ईला आहे 6. सो 6 लिहूयात. सो काय आन्सर आलं आहे 2986. कुठे आहे ते 2986. येस, फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट. इन अ कोड द वर्ड स्पेंड इज रिटन ॲज 52401, होल्ड इज रिटन ॲज 6391. हाऊ विल यू राईट द वर्ड फोन इन दिस कोड. इथे पण आपण डायरेक्ट लिहू शकतो फोन करता. इथे बघा पी करता कुठला आहे, पी सेकंड पोझिशनला आहे. सेकंड पोझिशनला नंबर कुठला आहे 2. सो पहिला नंबर येणार आहे आपला 2. ठीक आहे. एच कुठल्या पोझिशनला, इथे फर्स्ट पोझिशनला आहे. म्हणजे फर्स्ट पोझिशनला इथला नंबर काय आहे 6. सो इथे 6 येईल. ओ सेकंड पोझिशनला आहे. सेकंड पोझिशनला नंबर कुठला आहे 3. सो इथे लिहून घ्या 3. एन कुठल्या पोझिशनला आहे, इथे तर नाहीच आहे. इथे कुठल्या पोझिशनला आहे 4th. म्हणजे मग इथे काय 4th पोझिशनला 0. आणि ई कुठल्या इथे आहे, ई या वर्डमध्ये आहे स्पेंडमध्ये. सो इथे थर्ड पोझिशनला आहे. मग थर्ड पोझिशनला नंबर काय आहे 4. सो आन्सर काय आलं 26304. थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. आता हे लेटर्स आणि ह्याच्याकरता हे नंबर दिलेले आहेत आणि हा टेबल दिलेला आहे. सो ऑब्झर्व द गिवन टेबल अँड सॉल्व. D + W डिवाइडेड बाय P मायनस. आता हे म्हणजे मॅथ्सचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. चला हे करूयात. आता इथे जे नंबर दिलेले आहेत या सगळ्या लेटर्स करता ते आधी लिहून घेऊ आपण. D करता आहे 5 + W करता आहे 9 डिवायडेड बाय P करता आहे 3 मायनस ब्रॅकेटमध्ये N करता नंबर आहे 6 प्लस L करता नंबर आहे 2. मग आता बॉडमास रूलप्रमाणे पहिले काय करायचं आपण, ब्रॅकेट सॉल्व करायचा. ठीक आहे. सो हे असंच लिहून घेऊ 5 + 9 डिवायडेड बाय 3 मायनस 6 + 2 इज वॉट 8. सो हे आपण बाहेर काढलं, ब्रॅकेट सॉल्व करून घेतला. ठीक आहे. मायनस साईन आहे तसंच राहिलं, इथे साईन चेंज करायचं नाही. आता इथे बॉडमास रूलप्रमाणे आपण आधी काय सॉल्व करणार, 9 डिवायडेड बाय 3. सो 5 + 3ने 9ला डिवाइड केलं, आन्सर किती येतं 3 मायनस 8. मग आता प्लस आधी ॲडिशन होणार. सो हे काय 5 + 3 इज 8. 8 - 8 इज इक्वल टू 0. म्हणजे 9चा आन्सर काय आहे
0. आता मग 0 नंबर, 0 हे आन्सर आहे का नाही? मग 0 या नंबरला कुठला कोड दिलेला आहे, कुठला लेटर दिलेलं आहे? तर ते दिलेलं आहे आर. सो आपला आन्सर काय आलं आहे? फर्स्ट ऑप्शन आर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन अ कोड A is equal to 4, B is equal to 5, C is equal to 6, how will you write the word up in this code? आता इथे बघा, अप इथे आता A is equal to 4 आहे, पण सिरियल नंबरमध्ये A is equal to काय आहे? 1. मग 1 + 3 केल्यावर काय येईल? 4. मी ते लिहून दाखवते तुम्हाला. हे बघा, Aचा सिरियल नंबर किती आहे? 1. मग +3 केल्यावर किती येत आहे? 4. Bचा सिरियल नंबर किती आहे? 2. +3 केल्यावर किती येत आहे? 5. हे दिलेलं आहे. 6चा सिरियल नंबर Cचा सिरियल नंबर आहे 3, +3 केल्यावर येत आहे 6. ठीक आहे. मग अप करता काय येणार आहे? आता U आणि P. आता U कुठल्या नंबरला आहे? आपण बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की स्कॉलरशिपच्या एक्झामला सर्वात पहिले तुम्हाला जेव्हा हातात पेपर मिळेल, आन्सर शीट मिळेल, तेव्हा हे नंबर पहिले हे कोडिंग लिहून घ्यायचं. पहिले A to Z नंबर लिहून घ्यायचे आणि 1 to 26 त्याला नंबर टाकून घ्यायचे, म्हणजे त्याचा पटकन उपयोग करता येतो. आता इथे बघा, U is equal to 21 आहे. मग 21 आपल्याला काय करायला लागेल? +3 करायला लागेल. सो 21 + 3 is equal to 24. आणि P किती नंबरला आहे? 16 नंबरला. सो इथे करायला लागेल आपल्याला 16 + 3 किती येणार आहे इथे? 19. म्हणजे कोड काय मिळाला आपल्याला? 2419. सो ऑप्शन बघा इथे कुठला आहे? 2419. सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इन अ कोड अँड 418 किट इज इक्वल टू 697, टॅन इज इक्वल टू 874, हाऊ विल यू राईट द वर्ड टँक इन दिस कोड? चला आधी जसे 2-3 प्रॉब्लेम आपण सोडवले तसेच आहे इथे बघा. आता आपण पहिल्या दोनमध्ये कम्पेअर करूयात की फर्स्ट 2 ह्याच्यात काय रिपीट झालं आहे? अँड आणि किट. एकही वर्ड रिपीट झालेला नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यात बघूयात, इथे किट आणि टॅनमध्ये टी रिपीट झाला आहे. ठीक आहे, या दोनमध्ये टी रिपीट झाला आहे. मग ह्याच्यामध्ये वर्ड नंबर कुठला रिपीट झाला आहे? 7 नंबर रिपीट झाला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण टी करता काय घेऊ शकतो? टी करता घेऊ शकतो आपण 7. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्डमध्ये बघा, फर्स्ट आणि थर्डमध्ये ए रिपीट झाला आहे. ह्या 2 लाईनवर आहेत आपण. आणि एन सुद्धा रिपीट झाला आहे. ठीक आहे, मग ह्याला नंबर कुठला घेणार आपण? ए करता, इथे पण ए करता 4 घेऊयात आणि एन म्हणजे इथे पहिल्यांदा आलं आहे म्हणून. हा आता इथे बघा, ए एन आणि ए एन नंबर कुठले रिपीट आहेत? 4 8 आणि 8 4. म्हणजे मग इथे ए करता आपण 4 घेऊ, एन करता 8 घेऊ. तसं इथे ए करता 4 घेऊ, म्हणजे ए एन इज इक्वल टू लिहून घ्या 48. ठीक आहे, त्याच्यानंतर डी करता काय बाकी उरतं? आता इथे 1 बाकी उरतो. इथे बघा, डी करता 1 उरतो. सो इथे आपण लिहून घेऊयात डी इज इक्वल टू 1. ठीक आहे, इथे त्याच्यानंतर किटमध्ये बघा, के आय इज इक्वल टू काय राहतोय नंबर? 6 9 राहतोय. सो के आय इज इक्वल टू येईल 6 9. आणि बाकीचे नंबर आपल्याला मिळालेत. आता आपण सॉल्व करूयात. टी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 7 नंबर मिळाला आहे. सो 7 येईल. एन करता काय मिळालं आपल्याला? 48. आणि के करता काय मिळालं आहे? आता के आय करता आपण 6 9 घेतला, म्हणजे के करता आपण 6 घेऊ शकतो. सो 6 4 8 6. चला मग आन्सर काय येणार आहे? काय मिळालं आपल्याला? 7 4 8 6. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड पेन इज इक्वल टू 372, रन इज इक्वल टू 745, पुट इज इक्वल टू 529. द ऑर्डर ऑफ लेटर्स अँड करस्पॉन्डिंग डिजिट्स मे नॉट बी द सेम. हाऊ विल यू राईट द वर्ड ट्रू इन दिस कोड? चला आधी हे लिहून घेऊ आपण सगळं. चला हे बघा, हे 12 क्वेश्चनचं मी असं लिहून घेतलं आहे. आता आपण पहिल्या 2 ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे ते बघूयात. तर इथे बघा, एन कॉमन दिसतोय. मला नंबर कुठला कॉमन आहे? 7. सो एन करता काय येणार आहे? 7 नंबर. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्डमध्ये काय कॉमन दिसतंय बघा. तर इथे आपण याला एक लाईन बघूया तशी, म्हणजे कळेल. यू कॉमन आहे. ठीक आहे, मग ह्या 2मध्ये नंबर कुठला कॉमन आहे? 5. म्हणजे यू इज इक्वल टू काय येणार आहे? 5. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्डमध्ये पी कॉमन आहे. मग फर्स्ट आणि थर्डमध्ये नंबर कुठला कॉमन आहे? 2 कॉमन आहे आणि 2. सो इथे पी इज इक्वल टू येणार आहे 2.
मग तसे उरलेले आहेत ते नंबर त्याला उरलेले येतील. ई इज इक्वल टू काय येईल मग 3 येईल. इथे काय राहिला नंबर आर राहिला आहे. मग आर इज इक्वल टू काय बाकी राहिलं इथे 4. सो आर इज इक्वल टू येईल 4. आणि इथे टी बाकी राहिला. टी इज इक्वल टू इथे काय येईल टी इज इक्वल टू येईल 9. चला आता मग 2 करता काय येईल टी करता आलं आहे 9, आर करता आलं आहे 4, यू करता आहे 5 आणि ई करता आहे 3. सो आन्सर काय आलं आहे 9 4 5 3. इथे ऑप्शन बघा 9 4 5 3. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड लँग्वेज 10 इज रिटन ॲज 4 5 6, फिन इज रिटन ॲज 5 4 2 अँड नो इज रिटन ॲज 74. देन हाऊ टू राईट फॉन्ट इन द सेम लँग्वेज. चला 13 क्वेश्चनचं हे असं लिहून घेतलं आहे मी. आता इथे बघा फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्हीमध्ये एन रिपीट आहे. ठीक आहे एन रिपीट आहे. मग तसंच तिन्हीमध्ये नंबर कुठला रिपीट आहे 4. म्हणजे एन इज इक्वल टू काय येणार आहे एन इज इक्वल टू येणार आहे 4. त्याच्यानंतर फर्स्ट आणि सेकंडमध्ये आय रिपीट आहे. ठीक आहे मग तसाच फर्स्ट आणि सेकंडमध्ये नंबर कुठला रिपीट आहे 5. सो आय इज इक्वल टू 5. त्याच्यानंतर तर इथे टी आहे. टी करता कुठला नंबर राहिला आहे 6. सो टी इज इक्वल टू येईल 6. इथे एफ करता कुठला नंबर राहिला आहे बाकी कुठला उरला आहे 2. सो एफ इज इक्वल टू येईल 2. आणि ओ करता काय येईल 7. ओ इज इक्वल टू 7. मग फॉन्ट करता आता काय येईल एफ करता बघा एफ करता 2 आलं आहे. सो इथे येईल 2. ओ करता आलं आहे 7. एन करता आलं आहे 4 आणि टी करता आला आहे 5. सो 2 7 4 5 इज अवर आन्सर. 2 7 4 5. सॉरी इथे टी इज इक्वल टू 6 आहे चुकून पाहिलेलं मी. टी इज इक्वल टू 6 म्हणजे आन्सर काय आलं आहे 2 7 4 6. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा 2 7 4 6. चला नेक्स्ट बघूयात. इन अ कोड द लेटर्स आर इंडिकेटेड बाय नंबर्स ॲज फॉलोअर्स. एल इंटू आय प्लस एम सॉल्व करायचं आहे आपल्याला. ठीक आहे मग इथे एल करता नंबर काय आहे 2 आहे इंटू आय आहे. आय करता आहे 3 प्लस एम करता आहे 1. आता हे आपल्याला सिम्पली सॉल्व करायचं आहे. सो पहिले काय येणार आपण बॉडमाच्या रूलप्रमाणे मल्टिप्लिकेशन करणार आणि मग ॲडिशन. सो 2 3 जा 6 6 प्लस 1 इज 7. म्हणजे आन्सर काय आलं 7. मग 7 करता नंबर कुठला आहे के. सो आन्सर येणार आहे 3 के. इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. इन अ कोड ए इज इक्वल टू ओ, बी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू 2, डी इज इक्वल टू 3. हाऊ विल यू राईट द वर्ड हार्ड इन दिस कोड. आता इथे बघा ए सिरियल नंबर एचा आहे 1 पण इथे मग काय केलं आहे त्याला 0 घेतला आहे म्हणजे एक एक नंबर सिरियल नंबर पुढे ढकलला आहे. मग एच करता सिरियल नंबर कुठला आहे आता इथे बघा एच करता सिरियल नंबर आहे 8 म्हणजे आपण काय घ्यायचा 7 घ्यायचा. सो एच करता इथे घेऊ आपण 7. ए करता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 0 आहे. आर करता काय आहे आरचा नंबर आहे सिरियल नंबर 18 म्हणजे आपण काय घ्यायचा 17. सो हा येईल 17. आणि डीचा किती आहे 3. आता ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे इथे येईल 3. पण आता इथे बघा ॲक्च्युली इथे आर द्यायला नाही पाहिजे होता फक्त हॅड द्यायला हवं होतं. हॅड दिलं असतं तर 703 आपला आन्सर बरोबर आलं असतं. एकदा मागे बघते तुमच्या बुकमध्ये काय दिलं आहे. ओके तुमच्या बुकमध्ये पण इथे हार्डच्या ऐवजी हॅड दिलं आहे आन्सर आणि मग त्याचा आन्सर दिलं आहे 703. ठीक आहे. सो ऑप्शन 1 ऑप्शन मार्क करा. हे म्हणजे ॲक्च्युली हे यायला पाहिजे होतं हार्ड वर्ड करता पण आता इथे तेवढं 5 लेटर आन्सरच नाही आहे इथे 5 नंबर. ठीक आहे. सो हे पहिलं आन्सर येणार आहे. हे बुकमध्ये पण तुमच्या मागे मी आत्ता बघितलं हेच दिलेलं आहे. सो हे मार्क करा. हे असं काही आलं तर तुम्हाला मार्क्स मिळून जातील. सो डोंट वरी. सो इथे आपला एक्सरसाइज 10.2 संपलेला आहे. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल शिकवायला कळत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.